योगेश कदम आता आपल्या सोबत आहेत। सर, काल ज्या पद्धतीने सैफ अली खानवरती हल्ला झाला त्यानंतर संपूर्ण राज्याच्या राजकारणानंतर विरोधकांनी टीकासुद्धा तुमच्यावरती केलेली आहे। आत्ताची नेमकी काय अपडेट आहे? नाही, सध्या अपडेट हीच आहे की CCTV फुटेजमध्ये जी व्यक्ती दिसते तशा त्या व्यक्तीशी साम्य असलेल्या व्यक्तीला सध्या ताब्यात घेतलेलं गेलं आहे, ज्याचं गुन्हेगारीचं बॅकग्राऊंड देखील आहे। त्याची चौकशी चालू आहे। चौकशीच्या अंती आपल्याला काही अजून गोष्टी स्पष्ट होतील। त्याची काही डिटेल्स कळाले का? कोण तो नेमका संशयित आरोपी कोण आहे? जो CCTV मध्ये दिसणार आहे त्याला साधारण असणार तशा दिसण्यासारखी व्यक्ती आहे ती, तर त्याच्याशी साम्य असलेली व्यक्ती आहे आणि अजून काही व्यक्तींचा पाठलाग ही पोलीस करतायत। त्यामुळे लवकरच अन्यही काही लोकांना ताब्यात घेऊन त्यांची देखील चौकशी केली जाईल। सर, यामध्ये ही एक माहिती मिळते की जो काही आरोपी आहे त्याने शाहरुख खानच्या घराची सुद्धा रेकी केल्याची माहिती मिळते। तुमच्याकडे नेमकी नाही, त्याचं कन्फर्मेशन माझ्याकडे नाही, परंतु चौकशी होऊ द्यात। एक तासाभरामध्ये चौकशीच्या अंती ज्या गोष्टी समोर येतील त्या आपल्यापर्यंत आम्ही कळवू। सैफ अली खानचं खरं तर जीव वाचलेला आहे असं डॉक्टरांकडून सांगण्यात आलेलं आहे, कारण त्याच्या मणक्यामध्ये चाकूचा तुकडा निघालेला आहे। अगदी या सगळ्या याच्यामध्ये नेमकी काय अपडेट? नाही, कालच माहिती घेतल्याच्या नुसार सैफ अली खान जेव्हा सर्जरी चालू होती त्याच वेळेला ते आउट ऑफ डेंजर होते। नक्कीच त्यांच्यावरती हल्ला झाला हा घातक ठरू शकला असता, परंतु देवाच्या कृपेने काही झालं नाही। परंतु मला वाटतं प्रायव्हेट सोसायटीजने ह्याच्यामधून धडा घेतला पाहिजे। प्रायव्हेट सोसायटीजमध्ये आता त्यांची देखील प्रायव्हेट सोसायटी आहे, त्या प्रायव्हेट सोसायटीमध्ये पोलिसांची कुठलीही सिक्युरिटी असायचा काही प्रश्न नव्हता, परंतु आपण फेमस पर्सनॅलिटी आहोत, तर मला वाटतं अन्यही फेमस पर्सनॅलिटीने आपल्या घरी आपण ज्या वेळेला आता समजा कोणी पॉलिसींसाठी फ्लोअर पॉलिसींसाठी आले त्याचं आपण आयडेंटिफिकेशन घेतलं पाहिजे, त्याचं व्हेरिफिकेशन आपण केलं पाहिजे। पोलिसांनी वारंवार हे अनेक वेळेला सांगितलेलं आहे की कामगार म्हणून जेव्हा तुमच्याकडे कोणी येते त्याचं तुम्ही आधार कार्ड घ्या, त्याचे तुम्ही व्हेरिफिकेशन करून घ्या। तर ह्या गोष्टी मला वाटतं आपण केल्या पाहिजे, जेणेकरून ह्या गोष्टी आपल्याला टाळता येतील। याच्यामध्ये उपमुख्यमंत्री किंवा आपले काही कोणी लोक भेटायला जाणारा सैफ अली खानला या सगळ्या संदर्भ प्रकरणाची माहिती? मला तर सध्या सैफ अली खान आणि त्याच्या कुटुंबियांना आम्ही प्रायव्हसी देणं गरजेचं आहे आणि त्यांना ह्या शेवटी घरी लहान मुलं असताना हा जेव्हा अटॅक होतो, आपण जीवघेणा हल्ल्यापासून जे वाचतो, एक शॉकमध्ये कुटुंब असतो, त्यांना त्यातून सावरुद्यानंतर आम्ही नक्कीच त्यांना भेटायला जाऊ ना। तर योगेश कदम आहेत ज्यांनी या सगळ्या प्रकरणाची माहिती दिलेली। एका संशयिताला ताब्यात घेण्यात आल्याची माहितीसुद्धा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिलेली आहे। कॅमेरामन विशालसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।